नमस्कार, जय रोहिदास, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर शांताराम कारंडे, कवी, लेखक, संपादक, पत्रकार, वास्तुविशारद, विकासक आणि सामाजिक कार्यकर्ता। खरं तर या सगळ्या उपाध्या लावायचं किंवा सांगायचं म्हणजे मोठेपणा नव्हता। एक सर्वसामान्य आमच्या चर्मकार बांधवांना लक्षात आलं पाहिजे की आपल्या समाजाचं असं पण एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे। त्यामुळे साहजिकच आमच्या या सामाजिक चळवळीतले भीष्म पितामह म्हणता येईल त्यांना, ज्यांच्याकडून माझ्यासारखं व्यक्तिमत्व घडवलं गेलं, ते म्हणजे आदरणीय पंढरीनाथ पवार, ज्यांना आम्ही उपाधी दिली कर्मयोगी म्हणून, कारण त्यांनी आयुष्यभर कर्म करत राहिले। सुस्वागतम सुस्वागतम। डिपल ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घुगे सादर करीत आहेत कर्मयोगी। महाराष्ट्राच्या राजधानीत बृहन्मुंबई महासागरात, जनमहासागरातला दीपस्तंभ, जनमहासागरातला कर्मयोगी आणि महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायातलं नेतृत्व माननीय पंढरीनाथ पवारसाहेब। पवारसाहेबांचं वैशिष्ट्य म्हटलं की माझ्यासमोर पुस्तक आहेत। म्हणजे पवारसाहेब साहित्यिक आहेत, भावस्पर्शी कवी आहेत, चांगले कीर्तनकार आहेत। पवारसाहेबांच्या बद्दलची म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे गटई कामगारांचे नेते म्हणूनही आजही मुंबईकर त्यांना पाहत असतो। पवारसाहेब, आम्ही आज आपल्या निवासस्थानी म्हणजे न्यू लाईफ बिल्डिंगमध्ये येऊन आपली मुलाखत घेतोय आणि आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे की आजचा दिवस तुमचा म्हटला की तुमचा अमृत महोत्सव 75 आणि तुमचा सगळा मित्रपरिवार आज तुमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शांताराम कारंडे, माननीय बाबू लक्ष्मण गोरे आणि सगळी मंडळी जोरदारपणे तुमचा सत्कार होत आहे। आणि सत्काराच्या अगोदर तुमचा एक सुदामा, तुम्ही आमच्या आयुष्यातले कृष्ण आहात, तुमचा एक सुदामा दत्ताराम घुगे आज तुमच्या मुलाखतीसाठी निवासस्थानी आलेले आहेत। आणि आज आम्ही एक आमच्या म्हणजे तुम्ही 75 वर्षाचे आहात, मी 68 वर्षाचा आहे, पण आपला 50 वर्षांचा मागचा प्रवास सुरू करण्यासाठी माऊली आपण मला ही संधी दिली, सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार मानतोय। आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करत आहोत, कार्यक्रमाला महत्त्वाचं। आज आपली 75 आपल्याला कशी वाटते, अमृत महोत्सव कसा वाटतोय ते आपल्याला। आणि गोडदेव म्हटलं की वाबळे माऊली, म्हणजे आमचे शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे, पत्रकार नरेंद्र वाबळे आणि त्यांचे कुटुंबातलं घडलेलं एक कोहिनूर राज्य शासनाचा पुरस्कार विजेते मावळे माऊली, मावळे गुरुजी, आम्ही सर्व सगळ्या वाबळे माऊली ह्यांनी ही आज तुमच्यावरती कशी काय संस्कार किंवा कशी काय जादू केली आहे त्याबद्दल सांगा। नाही, जादू केली नाही, म्हणजे माझा मनातला जो हेतू होता का जो बहुजन दलित गरीब वर्ग आहे तो वर आला पाहिजे। पण तो वर आणत असताना हेही लक्षात आलं का तो देव आणि धर्मामध्ये निश्चित भक्ती करणारा, त्या ठिकाणी सर्व कुटुंबासहित त्या मार्गामध्ये जाणारा असा आहे। पण त्यांना जर आता वास्तविक विचार सांगायचे असले, गाडगेबाबांचे जर विचार सांगायचे असले, बाबासाहेबांचे जर विचार सांगायचे असले, सावित्रीबाई जर सांगायची असली, किंवा ज्योतिबा फुले जे आहेत, आज सत्यशोधक समाजाची स्थापना झालेला दिवस आहे, पुणे कराराचा आजचा दिवस आहे 24 सप्टेंबर। आणि यांचे जे विचार ज्यावेळेला गाडगे कीर्तनामधून वाबळे महाराज वास्तविकता त्या ठिकाणी टाकायचे, पण ते म्हणले नाही का तुम्ही देव धर्म टाकून द्या, आणि आमचं म्हणणंच नाही तुम्ही देव टाका, पण देव करत असताना किती देव करावेत निदान हे तरी तुम्ही शिकलं पाहिजे। तुमचे जे विचार पूर्वगामी विचार आहे माऊली। आता महत्त्वाचं म्हणजे कसं मध्ये की आज तुम्हाला राज्य शासनाने जे चर्मकार समाजभूषण आहे किंवा आपले जे तुम्हाला पूर्वपकार शासनाचा इथे आपला संत रोहिदास पुरस्कार आहे, हे सर्व पुरस्कार तुम्हाला मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, समाज आणि सगळं या सगळ्या माध्यम दिले गेले। तर तुमची जी गटई कामगार जी चळवळ, जे मला आठवतं की ज्यावेळेला मंत्रालयाच्या जवळ योगेश्वर मेल्याच्या खाली तुमच्या ताईचा स्टॉल होता, आपल्या ताईचा, त्या स्टॉलकडे येताना तुम्ही केवळ हे स्टॉल माझ्या ताईला मिळावे नाही, तुम्ही अख्ख्या समाजाचा विचार केला।
तो कसा विचार करून तुम्ही गटई कामगारांना कसा न्याय दिला गेलाय? असं आहे, आम्ही अगोदर वेताळ महाराज, गंधक बाबा, गंधक बाबा, ही मंडळी होती गटई कामगाराचे. अण्णासाहेब खैरेंनी पण प्रयत्न केले आणि त्याचबरोबर भगवान यादव असतील, अशी बरोबर. बरीच मंडळी आली. पण बरोबर. त्यांनी काय इलेक्शन पुरतं निवडून येण्यापुरते त्यांचे प्रयत्न झाले. ती चळवळ कायमस्वरूपी जागृत ठेवली नाही. पण 1995ला ज्यावेळेला आमचे माजी समाज कल्याण मंत्री, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप हे ज्यावेळेला समाज कल्याण मंत्री झाले आणि झाल्यानंतर चर्मकार समाजाचे आहेत असं ज्या ज्या भागाला समजलं ते सगळे लोक त्यांना भेटायला यायला लागले. मग त्यांच्या मनामध्ये कल्पना आली आणि घोलप साहेबांची माझी 1983 पासून ओळखली, मंत्री ते तर 95 झाले. मग आमची चर्चा त्या ठिकाणी झाल्यानंतर समाजाची एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी चळवळ उभी करावी म्हणून त्या ठिकाणी प्रथमतः महाराष्ट्रीय चर्मकार संघ स्थापन केला आणि मग मी महाराष्ट्राचा 4 वेळेला दौरा केलेला आहे. सगळं संपूर्ण महाराष्ट्र 4 वेळेला फिरलेला आहे. गुरुजी, पण तुमच्या राखीला धार कधी आली? म्हणजे तुम्ही पुस्तक लिहिलं राखीला धार येते तेव्हा, मग राखीला धार केव्हा? ज्या वेळेला आम्ही एकदा आमच्या गटई कामगारांना महापालिकेकडून नोटिसा देत होते, त्यांचे स्टॉल उचलत होते, त्यांना फाईन मारत होते, त्यावेळेला आम्ही एक फर्स्ट क्लासमध्ये मोर्चा आणि एक उपोषणाला सुरुवात केली, साखळी उपोषण. प्रथमतः असं एकदम पाणी नाही काय नाही असे उपोषण नाही केले, आम्ही साखळी उपोषण. कारण गटई कामगारांचं पोट हे रोज काम केलं तर भरणार आहे, त्यांना एकदम बसून चालणार नाही, म्हणून 10-10 लोक त्या ठिकाणी बसायचे. आणि एक दिवस ज्या वेळेला शेवटी हाक दिली की ह्या दिवशी सगळ्यांनी मोर्चाला यायचं, त्यावेळेला त्या ठिकाणी हजारोचा चर्मकार समाज मुंबईमधला आला. आणि मग त्यावेळेला असं वाटू लागलं या ठिकाणी यांना आता कुठंतरी एका ठिकाणी बांधलं पाहिजे. आणि मग आम्ही सुरुवात केली बांधायला. मग महापालिकेकडे गेलो, तिथे चर्चा झाली, महापालिकेनं अनेक गोष्टी मान्य केल्या, पण शासन मान्य करतं पण देत नाही, अशा गोष्टी असतात. म्हणून आमची महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना झाली. आणि ज्यावेळेला हा समाज एकत्रित येतोय असं पाहिलं त्या 95-96 पर्यंत, आणि मग आम्ही 2007मध्ये आमच्या राखीला झाला. वा. आणि आम्ही ठरवलं की जर चर्मकारांनी संघटित होऊन जर संघर्ष केला तर आपल्या राखीला धार येऊ शकते आणि आपण शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण भाग पाडू शकतो, अशा प्रकारची ताकद आली. आणि त्यावेळेला सुचलं की आमच्या चर्मकार समाजाच्या राखीला धार आलेली आहे. आणि आमचं राखी साधन जे आहे ना ते लक्षात ठेवा, आमच्याकडे आरी आहे, आमच्याकडे राखी आहे, धागा आहे, दूर आहे, ऐरण आहे का? ऐरण पण आहे. ऐरणीवर काय असतं आमचं माहिती का, जे आमच्यावर अन्याय करणारे आहेत त्यांना आम्ही ऐरणीमध्ये ठेवतो आणि हत्तीनं ठेवतो. आमच्यावर अन्याय नाही करायचा, आम्ही सहनशील आहोत, आम्ही सांगाल त्याप्रमाणे वागणार आहोत. आम्ही कुठे झोपडं बांधत नाही, जागा मिळाली की आम्ही कुठेही करत नाही. आमची मानाने जगणारे स्वाभिमानी चर्मकार समाज आहे. आम्ही उलट फाटलेलं असेल ते आम्ही आरीना शिवतो, धाग्याने त्याला सुई टोचतो, धागा घेतो, आरीना त्याला शिवून काढतो, आम्ही जोडण्याचं काम करतो. चप्पलचं सुद्धा बघा, चप्पलची शिलाई 4ही बाजूनं पहिली असायची, आता प्लास्टिकचे निघाले तो मग सोडून द्या, म्हणजे ती जोडून राहावी, हे जोडण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं. आणि मग त्यावेळेला खरोखर असं वाटलं का चर्मकार समाजासाठी जर आपण काम केलं तर फार बरं होईल. कारण बाबासाहेबांनी एक मंत्र दिला होता, अगोदर आपलं पोट भरलं पाहिजे, अगोदर तुम्ही कमवते व्हा, कमवते झाल्यानंतर तुम्ही मग समाजाचं सामाजिक काम करा. त्यावेळेला नोकरी होती, चांगली पगार वगैरे मिळत होता. 8 तास ड्युटी केल्यानंतर बाकी 16 तास काही कामच नव्हतं आपल्याला, त्याच्यामध्ये 8 तास 6 तास झोपलं, कुटुंबाला थोडंफार वेळ द्या. माऊली म्हणजे माऊली सर म्हटलं की भारतीय संप्रदायातले तुम्ही कधी झोपलेले, कधी आराम केलेले कधी पाहिले नाही, की आजही 75मध्ये पाहिले की तुमचा जो उत्साह आहे. पण मला जरा मागे भूतकाळ जाताना 45-50 वर्षापूर्वी तुम्ही राहत्या ठिकाणी आपल्या चर्मकार समाजाचा माणूस, भले तुम्ही बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतून, त्याला तुम्ही नगरसेवक घडवला, त्याला तुम्ही काय म्हणता की तुमचं वर्क कमिटी म्हणजे पहिला नगरसेवक घडवला. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे हरिश्चंद्र पोटे बरोबर, गंगा जमनामध्ये गंगाजमनाला काम केलं. आणि मग त्यावेळेला आदाटे म्हणून एक आमच्या समाजातले बाबासाहेब ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं तुम्ही उभे राहा.
हो. इलेक्शनला, कारण तो राखीव मतदारसंघ आला होता. पण मी म्हटलं मला सरकारी नोकरी लागलेली आहे, मी जर ती सरकारी नोकरी सोडली तर माझं 10-12 माणसाचं कुटुंब उपाशी मरेल. मग मी म्हटलं मी काही राहत नाही, दुसरं कोणीतरी शोधा. मग ते हरिचंद्र पोटेंना बोलवलं, हरिचंद्र पोटे उभे राहिले, आम्ही त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निवडून आणलं. आणि आजही पण आम्ही हेच सांगतो, नाही तुम्ही चळवळीमध्ये अनेक आलो, तुम्ही स्नेहल आंबेडकरांपासून सगळ्यांना निवडून आणता महापौर. पवार साहेब हे महाराष्ट्र शासनाच्या दूध महासंचालनात कामाला होते, दूध डेअरीमध्ये. पण त्यांनी दूध डेअरीत काम करताना निस्वार्थीपणे काम करताना माझा अनुभव की जेव्हा मंत्रालयामध्ये आपले लोकनेते बबनराव घोलप समाज कल्याण मंत्री असताना पवार माऊली ज्या वेळेला जागेवर बसून मंत्र्यांचे पीए म्हणून एक साधं व्यक्तिमत्व आणि लोकांची कामं, लोकांची पत्र देणं, कामं करणं, त्यांना तिथे लांबून आला म्हणून त्याला साहेबाच्या बंगल्यात जेव घालणं, की एवढं सगळं तुम्ही सगळ्यांना जो पाहुणचार शिष्टाचार करायचे. पण आपले पवारसाहेब मला बोलायचं, नाना मंत्री झाल्यानंतर, नाना संपूर्ण मराठी नेते झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की मलाही राजकारणामध्ये काहीतरी सत्तेसाठी यावंसं वाटतं, असं काय वाटलं? असं आहे, मी स्वतः जरी इलेक्शनला लढलो नाही, उभं राहिलो नाही, पण आलेले सगळे आत्ताचे आमदार असोत, नगरसेवक असोत, खासदार असोत, ते सगळे जवळून पाहिलेले, सगळ्या पक्षाचे पाहिलेले. मला कुठल्याच पक्षाला नाव ठेवायचं असं नाही. पण मी आज जर सांगतो, खरोखरच देव जर असला आणि देवाने जर सांगितलं का सत्य सांग, तू भ्रष्टाचार केला का नाही, तर असा निष्कलंक एकही माणूस आजकाल राजकारणात मिळणार नाही. पण आणि आपल्याला ते नको आहे ना. बघा, ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असो दवे समाधान. मी थोडं थांबत. लोक चळवळीतून घडलेला, ज्यांनी चळवळ पुढे नेली, असा एक म्हणजे क्रांतिशाली व्यक्तिमत्व आहे. म्हणजे भविष्यामध्ये त्या माणसांचा जर आपण विचार केला तर हे सगळं साहित्य आहे. हे साहित्य हे चिरकाळ टिकणार आहे. पवारसाहेबांची 75 आहे, पवारसाहेबांची 100 होईल. ज्यावेळेला त्यांचं हे पुस्तक अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं, रापीला 10 येतं तेव्हा, ह्या पुस्तकाने अनेक गटे कामगारांना की त्यांना त्यांचे न्याय हक्क, त्यांना संपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र माननीय पंढरीनाथ पवारांनी दिला. त्यानंतर पहिल्यांदा हिंदी पुस्तक चर्मकारो चलो उन्नती के और, म्हणजे केवळ चर्मकार समाज आपला समाजातला नाही, मग बिहार राज्यातला असो, इतर राज्यातला असो, त्याच्यासाठी सुद्धा बबन नानांना धरून पंढरीनाथ पवारांनी पुस्तक लिहिले. पवारांचं जर साहित्य म्हटलं की आज आलं का की त्यांच्याबद्दल जर साहित्य म्हटलं की आज त्यांनी या शांतारामजी बसा इथे बसा समोर प्लीज. आज म्हटलं शेवटचं कीर्तन महापुरुष विचार कर्मयोगी संत गाडगे बाबा, एक शेवटचं कीर्तन महापुरुषांचे विचार हे पंढरीनाथ पवारांनी संकलित केलेलं आहे. त्याचबरोबर की कीर्तन मालिका ज्ञानेश्वर माऊली, वाबळे माऊली यांचे जे कीर्तन आहेत, ती कीर्तन संकलित करून पुस्तकी स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात. कसं झालं माहिती आहे का साहेब, हे पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला मी महाराजांचे कीर्तन ऐकायला जायचो कायमचं कुठेही असलं तरी, तर त्यावेळेला थोडं टाचन करायचं आणि त्या टाचनाच्या आधारावर ही कीर्तन मालिका एकाच अभंगामधली आहे. सेवाचे आवडी उच्चारावे नाम. हे एवढा मंत्र हा सोपा आहे आणि महाराजांनी एवढा फर्स्ट क्लासमध्ये याच्यामध्ये त्याची सोडवणूक केलेली आहे. त्याच्या जवळजवळ या ठिकाणी एक 4-5 हे 10 कीर्तनं त्या ठिकाणी झाली, साखळी तयार केली आहेत त्यांनी. आणि म्हणून असं मला वाटलं की या समाजापर्यंत गेलं पाहिजे. हे समाजापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नवं कीर्तनकार जे तरुण मुलं आहे, ज्यांना कीर्तनाची कला आहे, ज्यांना कीर्तनाचं शास्त्र आहे, जे त्यांना कीर्तनकार व्हायचं आहे, त्यांनी खरं या विद्यापीठात, म्हणजे पवारसाहेबांचं एक विद्यापीठ आहे, वाबळे माऊलीचं विद्यापीठ आहे, या विद्यापीठात आलेला माणूस आज तरबेज होऊ शकतो. पवार माऊली म्हटली ना दीपस्तंभ, आज दीपस्तंभ म्हटलं ना पवार परिवार सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला शरद पवार दिसतो. अरे पण ज्यांनी गल्ली तो दिल्ली गाजवलेले पंढरीनाथ पवार, मग जगजीवन बाबूजींपासून सुशीलकुमार शिंदेपासून तर आतापर्यंत बबन नाना घोडपांपर्यंत त्यांची जी लोक चळवळ आहे, ह्या चळवळीचा इतिहास पंढरीनाथ पवारांची आम्ही साक्षीदार आहोत. आज पहिलं वारकरी संप्रदाय भजनी मंडळ आहे, तुळशीवाडी विकास समिती, तुळशीवाडी झोपडपट्टीत गेल्यात, आता आडवी झोपडपट्टी आता ही
नव्या घरकुलात उभी राहिलेली आहे. मी साने गुरुजी मार्ग मुंबई सेंट्रल पश्चिमेला पाहिलं तर आज तुळशीवाडीमध्ये भांजी राठोड मार्गावर राहणारा माणूस, एस्टेक रोड, अप्रोच रोड, साने गुरुजी मार्गावर राहणारा माणूस आज तो चांगल्या आपल्या घरकुलात राहतोय आणि आजूबाजूला खूप चांगली मैदान आहे. हे पवारांचं कष्ट आहे. पवारांनी 1993 मध्ये जंगलीच्या काळामध्ये तिकडच्या ज्या नगरसेविका शांती बारियाचं हुतात्मा झाल्या, पण त्या काळात संपूर्ण एरियाला एक चांगली शांतता प्रस्थापित करून सामंजस्यपणा समझोता तो पवार माऊलींनी घडवून आणलेला आहे. पवार म्हटलं की जीवनाची दिशा दाखवणारा एक माझ्या मते व्यासपीठ आहे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भारताचे ते पदाधिकारी आहेत आणि आज त्यांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे मी दाखवते, घेऊन जाणार नाही का उद्घाटनानंतर सगळ्यांना मिळणार आहे. हे पुस्तक ज्यांनी घडवलं आहे डॉक्टर शांताराम गावडे, पंढरीनाथ गावडे कारंडे. जे डॉक्टर शांताराम पंढरीनाथ कारंडे एक चांगले फिल्म निर्माते आहेत, साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत आणि खूप मोठे एक आपल्या राष्ट्रीय चर्मकार समाजाचे की खूप मोठे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पवार माऊलींचा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि ह्या कार्यक्रमाला की आज आमचे गुरुवर्य डॉक्टर शांताराम कारंडे साहेब या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती ही आपल्याला देणार आहे. त्यानंतर आपण कार्यक्रमाचा लाभ घेणार आहोत. तर माझ्या पुढील मुलाखतीचं सूत्र की आमचे सर्वांचे लाडकं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस, कोकण विभागाचे संपर्क नेते आणि ज्यांचं पाहिले की आज महाराष्ट्र पत्रकारितेपासून चित्रपटापर्यंत जी मोठी वाटचाल आहे असे आदरणीय डॉक्टर शांताराम कारंडे साहेबांना विनंती करतोय की आपण पुढील त्यांची पवार माऊलीची मुलाखत सूत्र चालू करा ठेवावं. कारण काय की तुम्ही तुमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या चळवळीतले की तुम्ही त्यांच्या बरोबर नेतृत्व काम करता आणि त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेतात, तर तुम्ही त्यांचं पुढील कामाला सुरुवात करेल. नमस्कार, दत्ताराम घुगे. आता पुढील सूत्र माननीय शांताराम कारंडे सर यांच्याकडे येतोय. ते पवार. नमस्कार, जय रोजस, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर शांताराम कारंडे, कवी, लेखक, संपादक, पत्रकार, वास्तुविशारद, विकासक आणि सामाजिक कार्यकर्ता. खरं तर या सगळ्या उपाध्या लावायचं किंवा सांगायचं म्हणजे मोठेपणा नव्हता. एक सर्वसामान्य आमच्या चर्मकार बांधवांना लक्षात आलं पाहिजे की आपल्या समाजाचं असं पण एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या या सामाजिक चळवळीतले भीष्म पितामह म्हणता येईल त्यांना, ज्यांच्याकडून माझ्यासारखं व्यक्तिमत्व घडवलं गेलं, ते म्हणजे आदरणीय पंढरीनाथ पवार, ज्यांना आम्ही उपाधी दिली कर्मयोगी म्हणून. कारण त्यांनी आयुष्यभर कर्म करत राहिले, फळाची आशा केली नाही. खरं तर महाभारतात शिकवण दिली आपण प्रत्येक वेळी ऐकतो, कीर्तनातून, प्रवचनातून, इथून तिथून, परंतु आत्मसात करून स्वतः त्या हिशोबाने वागणारे हे आमचे आदरणीय पंढरीनाथ पवार. सत्याला सत्य, असत्याला असत्य. एखादी गोष्ट जर बरोबर असेल तर त्याला शाबासकी पण देणार आणि एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याला ते स्पष्टपणे शिवाय घालणार. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाबद्दल मला काम करायला एवढा आनंद वाटतो आणि मिळालं काम करायला, ते संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो. खरं तर आज 75 वर्ष त्यांना पूर्ण झाली आणि इथून पुढे अजून 25 वर्ष किमान म्हणजे त्यांची 100रीसुद्धा आमच्याच शुभ हस्ते व्हावी, आमच्याच नेतृत्वाखाली व्हावी ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते जवळजवळ महिना झाला जोमाने झटतोय. मग ते बाबू गोरे असतील, दादाभाऊ माने असतील, सूर्यकांत कांबळे असतील आणि इतर पदाधिकारी. पण ज्या पद्धतीने आम्ही पवारसाहेबांचा हा जो अमृत महोत्सव कार्यक्रम घेतला आहे, खरं तर हे सगळी संकल्पना ही आमच्या डोक्यातली कार्यकर्त्यांच्या. जेव्हा त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, अरे बाबा म्हटला काय असला आवडत नाही आणि तुमचं तुम्ही करा, वर्धापन देऊन करा, काय पण करा, पण तुम्ही आता उभं राहा. तर वर्धापन दिवस करता करता मग आम्ही म्हटलं त्यांना की वर्धापन दिवस करतोच आहे, सगळे मान्यवर येतात आहे, तर तेवढं आम्हाला तुमचं एक वाढदिवस करायचे भाग्य आम्हाला द्या, आमच्यावर उपकार होतील. आणि मग त्यांनी ते मान्य केलं. नाहीतर ते तसे तयार नव्हते. त्यांना केक कापायला आवडत नाही, वाढदिवस साजरा करायला आवडत नाही, पुष्पगुच्छ घ्यायला आणि द्यायला आवडत नाही. हां, पण एक आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि गाडगे महाराजांच्या विचारावर चालणारी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आकर्षित झालो. खरं तर मी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारच आहे, फक्त मी दाखवत नाही. खरं तर कुटुंबामध्ये राहतो, त्यामुळं सामाजिक जीवनामध्ये गणपतीच्या पाया पडावं लागतं, सत्यनारायणच्या पूजेला जावं लागतं, कारण राजकीय नेतृत्व पण आहे, त्यामुळे ते टाळता येत नाही.
पण खऱ्या अर्थानं जर विचार असतील तर पंढरीनाथ पवारांचे विचार आम्हाला 100% मान्य आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही वाटचाल करतो. म्हणून त्यांची 75वी आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी साजरी करण्याचा अट्टहास केला आणि त्यांनी सुद्धा होकार दर्शवला. या 75वी बरोबर जे 29वा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिवस आहे, तो महाराष्ट्रीय चर्मकार संघ नावाने स्थापन झालेला 29 वर्षापूर्वी. आज 29 वर्ष झाली आणि त्याचा संस्थापक सदस्य पासून ते आज राष्ट्रीय सल्लागार, राष्ट्रीय महासचिव पदापर्यंत पवार साहेबांनी काम केलेलं आहे. गाळापर्यंत नाव पोचलेलं आहे. आम्ही कुठल्या पण गावात गेलो आणि इतर नेत्यांची नावं सांगितली, ते एक वेळ कुणाला माहीत असतं, कुणाला माहीत नसतं, पण पवारांचं नाव माहीत नाही असा एकही मला चर्मकार भेटला नाही. आणि म्हणून आम्ही आदरणीय पंढरीनाथ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं काम करत राहतो. आज ते थकलेले आहेत, परंतु ते मनाने थकलेले नाहीत, ते शरीराने थकलेत. ते म्हणतात मी एका जागी बसून 4 माणसं काय 40 माणसं पळायला लावू शकतो. आणि म्हणून आमच्यासारखे, मग बाबू गोरे असतील, मी असेल, दादाभाऊ माने असतील, आम्ही लोक ते जे सांगतात तेवढंच काम करायचं करतो. आणि त्यामुळे ही संघटना जी वाढवण्याचं मोठं म्हणजे जी वटवृक्ष झालेलं आहे, हे वटवृक्षाच्या मागे एकमेव नेता कोण असेल बबनराव घोलप साहेबांनंतर तर ते म्हणजे आदरणीय पंढरीनाथ पवार. आणि या निमित्तानं आज मला व्यक्त होण्याची आपण संधी दिलीत. तसंच पवार साहेबांचा पण मी ऋणी राहील, कारण बरेच लोक म्हणतात की आम्ही अमिताभ बच्चन पाहिला, लता मंगेशकर आमच्या समोर आम्ही पाहिले, आम्ही अनुभवले. मी एवढंच म्हणेल की कुणी असू द्या, आम्ही पंढरीनाथ पवार अनुभवले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आज 29वा वर्धापन दिन सोहळा आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ या खऱ्या अर्थाने भारतभर नेतृत्व आणि तेही शोषित पीडित तळागाळातील चर्मकार समाजाचं करणारी ही संस्था, त्यांचा आज पाहता पाहता 29वा वाढदिवस साजरा होतोय. 29 वर्ष यांच्या कार्याच्या झोतामध्ये ओघामध्ये कसे निघून गेले आम्हा कार्यकर्त्यांना कळलं नाही. आज मागे वळून पाहताना असं वाटतंय की 29 वर्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब, पंढरीनाथ पवार साहेब, शांताराम कारंडेजी, इथे उपस्थित असलेले बहुसंख्य बरेच माझे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सहकार्याने हा जो आशय होता चर्मकार समाजाचं सर्वांगीण विकास घडवण्याचा, हा जो यज्ञ होता, तो यज्ञ खऱ्या अर्थाने आज सफल झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. मगाशी बोलताना माझे मित्र शांतारामजी कारंडे साहेब म्हणाले, मी मुलाखत पाहत होतो मगाशी, कॅमेऱ्याच्या मी पार्श्वभागी होतो, पंढरीनाथ पवार साहेबांची मी मुलाखत पाहत होतो लाईव्ह. आणि याच्यामधून मला असं वाटलं की मी अनेक वर्ष झालं पवार साहेबांच्या संपर्कामध्ये नव्हतो. शांतारामजी कारंडे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, पण संसारामध्ये आपल्या उद्योग व्यवसायामध्ये बिझी झालेला असतानाही जेव्हा फोन येतो पंढरीनाथ पवार साहेबांचा आणि जेव्हा फोन येतो शांताराम कारंडे साहेबांचा आणि त्यावेळेस सांगितलं जातं की असा असा कार्यक्रम आहे, मी म्हणतो की त्या कार्यक्रमाला मी निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि मी उपस्थित राहणार आहे, काही झालं तरी राहणार आहे. त्याचं कारण असं होतं, अनेक योग आहेत आयुष्यामध्ये, पण कर्मयोग जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. आणि ज्यांनी कर्मयोग हा प्राप्त केलेला आहे ते पंढरीचे जे नाथ आहेत, त्यांचं नाव धारण केलेलं पंढरीनाथ पवार साहेब यांनी तो साधलेला आहे. वयाचे 75 वर्ष रात्रंदिवस समाजासाठी अर्पण करणारे आणि याही वयात आम्हा तरुणांना राजवणारे एवढं काम करणारे पंढरीनाथ पवार साहेब, कर्मयोगी पंढरीनाथ पवार अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त असं निमंत्रण पत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे, त्या निमित्तच आम्ही जमलेलो आहोत सगळे. आणि बघा, हा जो पंढरीनाथ पवार साहेबांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे, ते औचित्य साधलेलं आहे. 19वा वर्धापन दिन सोहळा कोणाचा, तर संपूर्ण भारताच्या चर्मकारांना, चांभारांना, चमारांना, शोषित पीडित दीन दुबळ्या समाजातील चर्मकार समाजांना जोडणारी, राष्ट्रीय स्तरावरती स्वतःला आपल्या ध्येय आणि उद्देशासाठी झोकून देणारी माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि कर्मयोगी पंढरीनाथ पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये कार्य करणारी ही जी संघटना आहे, त्याचा 29वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त हा जो पुस्तक प्रकाशनाचा सुद्धा सोहळा होणार आहे, या निमित्ताने मी एवढंच सांगेल की हा कार्यक्रम जो आहे वर्धापन दिनाचा,
भूतो न भविष्यती साजरा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये नाथांचे नाथ जे आहेत पंढरपूरचे पंढरीनाथ आणि त्यांचंच नाम धारण केलेले पंढरीनाथ पवार साहेब, त्यांचा इथे 75वा वाढदिवस साजरा होतोय. 75व्या वाढदिवसाला अमृत महोत्सवी वाढदिवस असं आपण म्हणतोय. तुम्ही मला सांगा, पंढरीनाथ पवार साहेबांचा 75वा वाढदिवस पुढच्या वर्षी येणार नाही किंवा मागच्या वर्षी आपण साजरा करू शकत नाही, असा हा अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवस आहे. आणि म्हणून मलाही आनंद वाटतोय की या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहणार आहे. पंढरीनाथ पवार साहेब आपल्याला माझे मित्र शांताराम कारंड्याने 27वी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केलेली आहे. 27वी व्हावी ही सदिच्छा 100% सत्य होणार आहे. कारण लाखो करोडो हजारो जे चर्मकार बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस आपल्या संसाराकडे काही वेळ दुर्लक्ष करून आपण त्यांच्यासाठी झोकून दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही तिळणतीळ क्षणक्षण व्यतीत केलेला आहे. म्हणून तुम्ही तो 100वा वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहात. त्याला आम्ही सगळे तिथे उपस्थित राहणार आहोत. एवढ्या मी सदिच्छा देतो. शांतारामजी आपल्याही कार्याला मी सदिच्छा देतो. पंढरीनाथ पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केलेल्या कार्याला मी सदिच्छा देतो. आणि योगायोगाने या कार्याला आमचे चर्मकार समाजाचे नेतृत्व करणारे आमचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री, माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब, त्यांना आम्ही नाना म्हणतो. नाना म्हणजे बाप का बाप. बरोबर. आणि हे नेतृत्व, हे कर्तृत्व इथे उपस्थित राहणार आहे. आणि हा आनंदाचा क्षण असं मी इथे जाहीर करतो आणि मी माझे 2 शब्द इथे त्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद. आमचे देव, खरे देव. माऊली, खऱ्या देवांबद्दल सांगा ना. हे 2 तुमच्या मागे होत्या, त्यांच्या आठवणी. कॅमेरा ऑन आहे थोडा. तुकाराम महाराजांनी एका शब्दात सांगितले, देव करता करता सिनले माझे मन, पाणी आणि पाशानं देते. आणि असं आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं एक आहे का जिवंत माणसाला अन्न देत नाही आणि मेल्यानंतर पिंडदान करतात, त्याचा काय उपयोग आहे? जिथे पणी न दे अन्न मेल्यावरी पिंडदान, अशी अवस्था नाही आहे. म्हणून आमच्या मातोश्री वारकरी होत्या, दोन्ही सेवा करतात. आमच्या आईचं नाव पार्वतीबाई विठ्ठल पवार, आमची धर्मपत्नी हिराबाई पंढरीनाथ पवार. आणि ती हिरा हे नाव काही माणसाला खरोखरच शोभतं. संसार किती वर्ष केला तुम्ही? आमचं 49 वर्ष संसार झाला. 50वा वाढदिवस एकत्रित मला तो साजरा करायचा होता वाढदिवसापेक्षा. कारण आपण जीवनामध्ये स्त्रीला एवढं महत्त्व देतो, अनन्यसाधारण महत्त्व देतो. एक भोगाची वस्तू आहे, कामाची वस्तू आहे, घरात काम करते, ह्याची आहे. पण ज्यावेळेला सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई असेल किंवा जिजाबा घडवणाऱ्या जिजाबाई असतील, या महिलांकडे पाहिले, अहिल्यादेवी असतील, झाशीची राणी असतील, या सर्व महिला पाहिल्यानंतर मग कळतं माणसाला का त्यांनी जर मनावर घेतलं तर ते सगळं जग पालतं घालू शकतात आणि पुरुषाच्या बरोबर ते काम करू शकतात. एवढं निश्चित आहे. आमची धर्मपत्नी कमी शिकलेली होती, परंतु संसाराचं शिक्षण एवढं होतं का आम्ही 5 भाऊ 3 बहिणी या संसाराला सगळ्याला जोडून ठेवलं. कधी दुस्वास नाही, कोणाचा राग नाही, द्वेष नाही. राग द्वेष परी जाता आणि हातात इंद्रिय, अशा प्रकारची ती आमची माता आणि आमची पत्नी. तर दोघी माझ्या जीवनात खरोखर मोलाचं त्यांचं सहकार्य. आता कुटुंबात कोण कोण तुमची तुमच्याबरोबर कोण कोण आहे? आता माझ्याबरोबर माझा मुलगा राजेश पवार आहे, माझी सुनबाई शीतल पवार आहे, त्याच्यानंतर माझा नातू सक्षम पवार आहे, माझी नात नियती पवार आहे. आणि बाकी सगळे जरी आम्ही अलग, आता मुंबई आहे म्हणून अलग राहत असलो तरी आमच्या कौटुंबिक जे प्रेम आहे, एकत्रित कुटुंबाचं जे प्रेम आहे, ती आम्ही दिवाळीला आणि नारळी पौर्णिमेला सादर करतो. आमच्या सगळ्या भावांच्या मुली एका ठिकाणी येतात, दिवाळीच्या दिवशी त्या ठिकाणी आनंद साजरा करतात आणि नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाला पण त्या एका ठिकाणीच येतात आणि सगळ्यांना रक्षाबंधन वगैरे करतात. म्हणजे त्या ठिकाणी पैशापेक्षा पण नाते श्रेष्ठ हे आपल्याला फक्त महत्त्वाचं आहे. सक्षम पवार. नमस्कार सर्वांना. माझं नाव नियती राजेश पवार आणि मी पंढरीनाथ पवार यांची नात.
आता बाबांबद्दल बोलायचं तर बाबा माझ्याकडे खूप जास्त जवळचे, आईबाबांपेक्षा मला बाबा जास्त जवळचे होते. लहानपणापासून त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी भरपूर काही केलेलं आहे. म्हणजे जेवढं आम्ही आमच्या मॉम डॅडसोबत क्लोज नव्हतो तेवढं आम्ही आजी आजोबांसोबत होतो. फार शाळेत सोडण्यापासून ते घेऊन येण्यापर्यंत त्यांनी सगळं केलं आहे. कधी होमवर्क करताना खायला घातलं आहे आणि भरपूर काय काय जे एक आजी आजोबा करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त केलेलं आहे. आता एक गोष्ट म्हणायची तर सध्या मला ॲडमिशन हवं होतं आणि त्यांनी त्यांच्याकडून जेवढं होऊ शकतं तेवढं सगळं प्रयत्न केला आणि शेवटी मला ज्या कॉलेजमध्ये हवं होतं त्याच कॉलेजमध्ये त्यांनी मला ॲडमिशन घेऊन दिलं. तर असं म्हणायचं तर ते सगळंच म्हणजे झालं माझ्यासाठी तरी. आणि त्यांचा स्वभाव म्हणायचा तर जेवढे ते कडक तेवढेच ते स्वीट आहेत आमच्यासोबत. आमच्यासाठी सगळं करतात, सगळं उठल्यापासून मला सोडवायला जाणार कॉलेजसाठी पण सगळं त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि बरं वाटतं. बाबांकडून काय घेतलंय तुम्ही शिक्षण, म्हणजे काय संस्कार किंवा बाबांकडून काय तुम्हाला ठेवा काय मिळाला, काय अनमोल ठेवा बाबांकडून? ठेवा असं बोलता येईल तर टाईमवर उठा, सगळं टायमेशी करा, सगळं चांगलं चांगलं खा, बॉडी एकदम हेल्थ इम्पॉर्टंट आहे. गुड. आता मी ताईनं बघतो आपण आपल्या पवार माऊलींच्या म्हणजे पवार साहेबांकडे कसं लक्ष देत आहे सुनबाई या नात्याने किंवा आपला काय त्यांच्या? माझं नाव शीतल राजेश पवार. पंडितनाथ पवार हे माझे सासरे, पण सासरे म्हणण्यापेक्षा माझे वडीलच आहेत. ते माझे वडील गेल्यापासून वडिलांची कमी त्यांनी जाणवून नाही दिली. जसे माझे वडील होते, माझे वडिलांचा स्वभाव एकदम कडक होता, पण त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. आता सासूबाई गेल्यानंतर घरकामात मदत वगैरे सगळं ते करतात. आम्ही त्यांची काळजी घ्यायची तर ते आमची काळजी घेतात. म्हणजे हे वडिलांपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान. आता तुमची लेकीला बोला ना सर, तुमची मुलगी माझं नाव पद्मश्री संतोष पोटे, आजीचं नाव पद्मश्री पंडितनाथ पवार. माझे वडील खूप चांगले आहेत. त्यांनी सर्वांचं खूप चांगलं केलेलं आहे आणि खूप त्यांचं उदंड आयुष्य चांगलं केलेलं आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी ते प्रत्येक वेळेस झगडत असतात. काही ना काही योजना वगैरे त्याच्याबद्दल सांगतच राहतात. सर्व गरिबांची वगैरे सर्वांची सेवा करा, हे करा त्यांचं चालू असतं. आणि सर्वांचं माझ्या आत्या असो सर्वांचं त्यांनी बघितलं आहे. सर्वांना त्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि असंच त्यांचं उदंड आयुष्य त्यांना लाभो आणि ते असंच सतत कार्य करत राहावं. आजचा कार्यक्रम 75 होतोय आजोबा म्हणजे वडिलांचा 75 तुम्हाला पाहण्याचा योग येतोय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि बाकी मी काय बोलू शकत नाही असं. धन्यवाद. माझं नाव सक्षम पवार आहे. मी पंढरीनाथ पवारांचा नातू आहे. आमचे बाबा म्हणजे माझे तर खूप जास्त जवळचे आहेत. त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं, माझ्यासाठी सगळं करतात. सकाळचं जेवणपासून रात्रीचं सगळं जेवढं असतं, सकाळी उठवायचं, कॉलेजला घेऊन जायचं, सगळं तेच करतात. त्यांनी माझ्यासाठी एक कम्प्युटर पण बनवलं. बाकीचं बोलायचं तर जेवणाचं ध्यान ठेवायचं, बरोबर टाईमवर जेवण द्यायचं, कसं वागायचं ते शिकवतात. पण नंतर मग पुढे जे करायचं ते करा तुमच्या हिशोबाने आणि लवकर उठा, काम करा, तेच. खूप छान, थँक्यू. आजचा सुवर्णयोग असा आहे, 75 वर्ष ज्यांच्या जीवन प्रवासामध्ये आज अमृत महोत्सवाचा योग आलेला आणि असे माननीय आमचे पंडितनाथ पवार साहेब, आज त्यांचा जो प्रवास आणि आज त्यांचं सर्व कुटुंबीय आज एकत्र आलेलं आहे. त्यांच्या लेकी, बाळी, काय म्हणतात ना की नाती, त्यानंतर त्यांचे जावई, हा सगळा मोठा परिवार, भाऊ म्हटलं राजेश आहे, सर्व परिवार, हा पवार परिवार. ह्या पवार परिवाराने ह्या वेलीवर उमललेली ही फुलं आहेत
आणि हीच खरी त्यांची आयुष्याची मोठी मिळकत आहे पंढरीनाथ पवारांची. पंढरीनाथ पवारांनी आयुष्यात खूप नाव कमवलं, मान मिळवला, सगळं मिळवलं, पण अशी संस्कारी मुलं हेच घडवलं, हे त्यांच्या आयुष्यातलं मोठं बॅलन्स आहे. आणि हाच मोठा पंढरीनाथ पवारांचा परिवार आहे. मी हे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. दत्ताराम घोगे. दत्ताराम पुंजाजी घोगे, डिफॉल्ट ठाकूर प्रेझेंट. आज मी कांदिवलीच्या पश्चिमेकडील चारकोप सह्याद्रीनगर मेन न्यू लाईफ बिल्डिंगमध्ये पंढरीनाथ पवार साहेब आणि त्यांचा आज अमृत महोत्सव निमित्ताने पवार साहेबांनी सामाजिक कार्याचा त्यांचा एक प्रचंड कामाचा एक चांगलं त्यांचं ठोसपणे छाप आहे. आणि विशेषतः आज या न्यू लाईफ जे राहतात ह्या सोसायटीमध्ये पवारसाहेब आपण जे काही कामं केली त्याबद्दलची काही माहिती काढतात. नाही, असं आहे का ज्यावेळेला मी इथे 2014मध्ये राहिलो, हो त्यावेळेला ही सोसायटीची अवस्था बघितली तर या सोसायटीमध्ये अक्षरशः सिमेंट निघालेलं होतं. म्हणजे सिमेंटची माती वगैरे असं या ठिकाणी ते लोक काही लक्ष देत नव्हते. काहीतरी शेवटी आता नवीन आमची कार्यकारिणी झाली 5 वर्षापूर्वी, त्यांच्या मागं लागून मग मी म्हटलं तुम्ही एक काम करा, माझ्याकडे फक्त सोसायटीचा अर्ज एक लिहून द्या, तर आपले आमदार योगेश साहेब आहेत त्यांना भेटून मी काम करून घेतो. आणि मग तो अर्ज घेऊन गेलो आणि योगेश साहेबांचे माझे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी 3-4 महिन्यामध्ये सोसायटीच्या कामाला सुरुवात केली. आणि आज आपण या सोसायटीचं जे बघतो या ठिकाणी ग्राउंड बघतो या ठिकाणी किंवा हे तळ दिसतो आपल्याला, हा जो चांगला दिसतो हे योगेश सागर साहेबांनी आम्हाला करून दिलं आणि त्याचा फायदा झालेला आहे. आज तुमच्याबरोबर लोहार समाजाचे मोठे मुख्य पदाधिकारी, सर आपलं नाव सांगा. सर माझं प्रवीण काटाळकर. प्रवीणजी, सरांनी केलेलं काम आणि तुम्ही जे काम करतात त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्याल तर बरं होईल. नमस्कार, मी प्रवीण काटाळकर, राष्ट्रीय चर्मगडचा मी लोहार मुंबई अध्यक्ष आहे. आणि आमचे वरिष्ठ आहेत पंढरीनाथ पवार साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडे आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे सगळे. तर त्यांना लाख आमच्याकडे शुभेच्छा. त्यांचं असं काम आहे, माझ्या मुलाचं ॲडमिशन होत नव्हतं तर त्यांनी हे ते स्वतः माझ्याबरोबर तिकडे येऊन माझ्या मुलाबरोबर सोबत तिकडे जाऊन स्वतः खर्च करून ते स्वतः तिकडे त्या शाळेत आले, कॉलेजला आले आणि त्या मुलाचं ॲडमिशन केलं. कुठचंही काम असू दे, कुठचंही काय करणं आज मी त्यांची बघतो आहे. आणि त्यांच्यामुळं मी राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये मी सामील झालो. तर त्यांचे जे कामाचं ते जसं बोललं ते पाठी लागलं पाहिजे. आणि मला फोन करून विचारलं झालं का प्रवीण, मी त्या सरांना फोन केले तू तिथे जा, आणि परत त्यांनी स्वतःहून फोन केला. पण अशा मी गोष्टी आज जर मी 18 वर्ष या मनसेमध्ये आहे, पण अशा गोष्टी कोणाच्या तर हे देव मला बोलायचं नाही. धन्यवाद प्रवीणजी, खूप चांगले विचार काढले. तर आमचे रामदास गजरे, महाराष्ट्र शासनाचा चर्मकार समाजाचा म्हणजे घटक आहे प्रमुख, आणि त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा पंढरीनाथ पवार साहेबांच्या कृपेने आणि भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष म्हणून आमचे सेंट्रलाइजचे अध्यक्ष पंढरीनाथ पवारांनी केलेले कष्ट फळाला आहे. तर आपण सांगा माहिती. पंढरीनाथ पवार साहेब हे बृहन्मुंबईचे दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी मला मुंबई शहराचा अध्यक्ष करून त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन करत असताना जे महाराष्ट्र शासनाचा जो समाजभूषण पुरस्कार आहे तो मिळवण्यासाठी त्यांनी मला कठोर प्रयत्न करून मला तो मिळवून दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि ते पंढरीनाथ जे आहेत ते आमच्या समाजाची जी पंढरी आहे त्या पंढरीचे ते नाथ आहेत. आणि ते असे काम करतात की लोकांची चांगली सेवा करतात. आणि ज्या समाजामध्ये जे काम आहे ते तत्परतेने करतात. एवढं. वा, आता हे ताई आल्या बघा, ताईच्या हातात बघा इतकं सुंदर, आमच्या बिल्डिंगमध्ये रहिवासी आहेत एकदम या ताईने बघा इतकं सुंदर हस्तकला. आणि त्या ताईला आज साहब का 75वां साल गिरा है, बहुत बड़ा प्रोग्राम है. साहब के बारे में आप क्या कहना चाहते हैं साहब के बारे में? इनके बारे में बहुत अच्छे हैं, मतलब इनके साथ जब भी मिला तो बहुत अच्छे से मिलते हैं. ये हमारे वडीलधारी और इसलिए इनके साथ नमस्ते.
इनका आज 75वां सालगिरह है। आपने इतना अच्छा, देखो आपके बेटे ने अपना इतना अच्छा घर बनाया, इन्होंने कितने लोगों के घर बनाए हैं, बहुत मैं जब भी मिलती हूँ इनसे ना तो ये मुझे सिर्फ एक ही बार बोलते हैं कि आप जब दिखते हो तो बहुत अच्छा लगता है, क्योंकि एक बहुत दिन के बाद ताई आपका नाम ताई? परिता गिरी. परिता गिरीजी, नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. आपण सगळ्यांनी आता पवार साहेबांच्या अमृत महोत्सव जो 75वा कार्यक्रम आहे आपल्या सभागृह हर्ष बँकॉकमध्ये आपण एक मोठा हॉल आहे, कांदिवलीतल्या मंडळींनी किंवा दहिसरची सगळी संपूर्ण अख्खा महाराष्ट्र जमावणार आहे आणि आमचे लोकनेते भवनराव घोडपांपासून अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला येत आहेत. तर आपण सगळ्यांनी तिथे हॉलमध्ये भेटूया. अमृत महोत्सवी वाढदिवस इथे साजरा होतोय आणि नेमकं आता कर्मयोगी पंढरीनाथ पवार साहेब आपल्या इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं अंतःकरणातून इथं हार्दिक स्वागत करतोय. खूप आनंदाचा क्षण, ऐतिहासिक क्षण या आपल्या 75व्या वाढदिवसानिमित्त 29व्या वर्धापन दिनानिमित्त आणि त्याचं औचित्य साधून आपण आपला वाढदिवस इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत आहोत. आपला वाढदिवस म्हणजे तो ऐतिहासिक असा वाढदिवस आता समारंभ असणार आहे. आपण सगळे या हॅलो, काही घटना किंवा काही मागण्या या अशा वेळेला मागायच्या असतात का ज्या वेळेला सगळा समाज आहे, आपल्या समाजाचे नेते आहेत, महाराष्ट्रातले मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि एक रथीमारती तिथे हे सांगलीवरून आले, तर कोल्हापूरचे आले, कांसावर्णा फाउंडेशनचे माऊलीचे ज्ञान ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला हातमारीला मदत करतात. आणि हे मिळालं कशामुळं, आता मला अगोदर मी बोलून घेतो, मी काय नंतर बोलणार नाही. मी दोन नेते महत्त्वाचे बोलणार आहे. मी याच्यासाठी अगोदर बोलतोय तर गोपाळ शेट्टी साहेब ज्या वेळेला तुम्ही पहिल्या टायमाला नगरसेवक म्हणून उभे राहिले ती पासून तर आतापर्यंत खासदारापर्यंत चर्मकार समाजानं तुम्हाला मतदान केलेलं आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी मी तुमच्याकडं जागेसाठी अर्ज दिला होता. तुम्ही माझ्या समोर ते आपले काय नाव त्यांचं आहे त्यांना असा दम मारला होता तर मी त्यावेळेला मला असं वाटलं का आता निश्चित स्वरूपानं जागेचं काम होईल. संध्याकाळी तर अनेक वेळा सांगितलं, त्यांनी सांगितलं म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन होऊ द्या, काही आता BMCकडे ते वर्ग करण्यात येणार आहे, काय माहिती आता काय होतं काय नाही. सगळ्याला तुम्ही देता. चर्मकार सहनशील आहे, तो कोणाबरोबर भांडत नाही. त्याला सरक म्हणलं तर तो सरकतो, त्याला उठ म्हणलं तर उठतो. पण आता 1 तारखेला या म्हणलं तर येईल का नाही हे मात्र मी सांगितलं. अरे वा वा, मग काय प्रश्नच राहिला नाही. आता मग मी तुमच्याजवळ एवढंच मागतो बरं का, मी तुमच्याजवळ एवढंच मागतो का माझे मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, असं तुकोबारायला. मेल्याच्या नंतर तुम्ही पिंडदान कराल, मेल्याच्या नंतर घरातली मंडळी काय ते पितृपक्ष येतात त्या टायमाला आणखीन घाट घालतील, पण जित्यापणी नाही गोडी मेल्यावर बनणं तुडी अशी फार जुनी म्हण आहे. किंवा जिथे नदी आणलं आणि मेल्यावरील पिंडदान, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून आता असं आहे का तुमच्याजवळची पावर किती हे आम्हाला माहिती. तुम्ही 3 वेळेला विधानसभेत होता,
2 वेळेला खासदार झालेला आहात आणि मला एवढे माहीत आहे का मी थोडं राजकारण जरी करत नसलो पण राजकारणाकडे थोडं लक्ष असतं का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतधिक्यानं निवडून येणारे जर खासदार कोणते असतील ते गोपाळ शेट्टी. आता मी तुमच्याकडे येणार नाही. आता तुमच्या मागे शांताराम, बाळू, माने, बाबू गोरे मी आता थकलो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल काय का मी 100 वर्ष काढावे 100ला तुम्ही पण यावं निश्चित स्वरूपानं एवढं एक काम करा. आपण आमच्या समाजाचा मोठा हाल बांधू. त्या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त समाज आपण जमू. माझी 100ही साजरी करा आणि तुमचा पण त्या ठिकाणी कौतुक ठेवा आणखी प्रमाणे करू. पण याचा अर्थ मी नीतीकडे दुर्लक्ष केलं असं समजू नको. हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणणार लेख म्हणून आपलं यांच्याबद्दल काही बोलतच नाही. आता त्यांनी जरी 5 बस देण्याचं कबूल केलेलं असलं तर माझी अशी विनंती का गोपाळ शेट्टी साहेबांनी पण 1-2 बस आम्हाला द्यायला. आम्ही जास्त मागत नाही. तुम्ही खासदार नाही आहे पण तुमच्याजवळ एवढी ताकद आहे का तुम्ही जर सांगितलं शांताराम कारंडेला जरी मला 2 बस पाठवून दे तिकडे पवारांना पाहिजे तर निश्चित स्वरूपानं तुमच्या शब्दाला किंमत आहे. लक्षात ठेवा. काय आता तुमचं राजकारण काय वरच्यावर झालं म्हणून मी राजकारणात पडत नाही. अहो आता पाडलं या दोघांनी मला सरकार करताना मला खाली बसवलं. त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही केलं समाजकार्य तेच बसचे राजकारणात तुम्ही पडू नका तो तुमचा विषय नाही. इकडं तिकडं टिकून इकडं उड्या मारायच्या तरी किती कोणी हेच काही कळत नाही. एक लक्षात ठेवा. आपण तांदळातल्या खडी बाजूला करतो पण खड्याचं जर तांदूळ असेल तर किती वेळ खडी बाजूला करणार. एक मात्र जीवनात मला अनुभव आलेला आहे का आपण किती चांगलं काम करा काय पण राजकारणी वर बसलेले जे असतात ते खालच्या माणसाला कसे फिरवतील कधी फिरवतील काही सांगता येत नाही. कशा नाही काही पण करतील. आता आमचे गोपाळ शेट्टी सारखे एवढं काम करणारा माणूस होता. मग आता काय कळलं काय झालं काय नाही मला वाईट वाटतो आम्हाला. आकडे तुमच्याकडे येत होतं बसत होतं बोलत होतो. आता आम्हाला इकडचं आमच्या खासदाराला भेटायचं म्हणल्यानंतर दिल्लीला जावं लागेल आणि दिल्लीला मला वाटतं एका फिरीत का ते भेटणार नाही. आमचं म्हणून मग अशी कोणीतरी सुरुवात केली की आम्ही माझी खासदार म्हणणार नाही. मग ते म्हणून आम्ही तुम्हाला माझी म्हणत नाही. ते काही जरी म्हणले तरी आमचे कायम स्वरूपी तुम्ही आधी खासदार आहात आणि म्हणून मी आता या ठिकाणला सांगतो. एक आमचा 1 ऑक्टोबरचा मोर्चा झाला तर तुमच्या इकडे नवीन एक पत्र देतो. मग त्या पत्राचं तुम्ही काय करायचं काय नाही ते तुम्ही तुमचं बघून घ्या. हे मी सांगत नाही पुढं काय करायला पाहिजे पण तेवढं आमचं काम करा. कारण ही ताकद जर कमी पडते बघा तुझ्याकडे शरीराची वाढी झाली तुमचं वजन नाही पडत एवढं. तुमचं वजन आहे तुमचं नेतृत्व आहे. या ठिकाणी तुम्ही अनेक ठिकाणी अनेक योजना सक्सेसफुल केलेल्या आहेत. आणि सुरुवातीला चिंचोलीला काढलेला होता तिथे ते ग्राउंडवर स्कूलची जागा होती त्या मोर्चाची आठवण मला अजूनपर्यंत येते. तर सगळं बंद पाडलेलं आहे. तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही एक सत्तेत असा अथवा नसा. आमच्या नानंदवर जसं सत्ता आहे ना तशी तुमची सत्ता आहे या खासदार संघामध्ये. एवढं तुमचं प्रभुत्व आहे. म्हणून मी या लोकांना पाठवतो तेवढं तुम्ही तुमचं काम करा. आणि तुम्हाला अशी विनंती आहे माझी जरा लक्ष द्या ना आमच्याकडे. बाळू तू मागं येईल थोडं आजच्यातलं बोलून घेऊ दे. हे सगळं काम पाहणार येईल काय तेव्हा तुम्ही जरा थोडं लक्ष द्या आणि तेवढं आमचं काम तुम्ही करा असं मी मुद्दाम त्यासाठी. आता तुम्ही बोलून जरी गेलात तरी मला त्याचं वाईट वाटणार नाही. तर माझ्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या अशाच मला दाबून ठेवू नका देऊ. त्या कधीतरी आम्हाला वर काढू द्या. सागर आले नाही अजून काय आले नाही मला माहीत नाही पण येतील ते असं माझा अंदाज आहे. या सगळ्यांनी इकडे बघायचं आहे. समोर 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 माझ्याकडे दादा इकडे 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 सर इकडे. एक मिनिट व्हिडिओ पण चालू आहे. समोर बघायचं सगळ्यांनी कॅमेऱ्यामध्ये. खूप छान.
हॉलवाला जो असेल त्याने पंखे बंद करायचे मागचे हॉल इकडचा पंखा बंद करायचा. एक सेकंड. सन्माननीय पंढरीनाथ पवार साहेबांचं औक्षण या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी गार्डन जे सकाळी ज्येष्ठ नागरिक त्यांचे सहकारी आहेत गार्डन मधले ते सुद्धा आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार पवार साहेबांचा सत्कार त्यांच्या शुभार्थे होते. त्यांच्या नुशा शीतलताई पवार या आहेत. त्यांनी कृपया जेवढे पेटले तेवढे पटकन इकडे बघा, इकडे मामा मागे मामा इकडे समोर बघा. या ठिकाणी पवार साहेबांचा औक्षण करण्यात येत आहे. या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं औक्षण होत आहे. मला जास्त काही बोलता येत नाही शेरो शायरी, पण थोडीशी बोलते. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जा, तुमको हमारी उम्र लग जा.